नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. विज्ञान विषयामध्ये आपण एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार, पण तत्पूर्वी आपण बघणार आहोत की मागच्या भागामध्ये आपण सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठाविषयी आपण माहिती घेतली होती की सजीवातील विविधता आणि वनस्पती आणि प्राणी यांच्यातील कशा प्रकारे विविधता आणि वर्गीकरण केले आहे ते पाहिले आहे. वनस्पतीमधले देखील आहे मुलांनो की त्याच्या आकारानुसार, उंचीनुसार आणि त्याचं जीवन कालानुसार कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं ते पाहिलं. त्यामुळे प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण पाहिलं की प्राणी अन्न शोधण्याच्या ज्या पद्धती आहेत आणि अन्न वहन करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे, त्यांचं आयुर्मान आपण पाहिलं आहोत. त्याचप्रमाणे मुलांना आपण हे देखील पाहिलं की कोणते प्राणी आपल्यासाठी अपायकारक आहेत आणि कोणते उपायकारक आहेत आणि कोणत्या प्राण्यांपासून त्या प्राणी आपल्याला उपयुक्त ठरतात, ह्या सर्व गोष्टीची आपण पाठामध्ये आपण माहिती घेतली होती. आज आपलं नवीन पाठ पाहणार आहोत आणि आपल्या नवीन पाठाचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुलांना आज आपण एका नवीन पाठाकडे बघणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच काय ते पाहणार आहोत. आपत्ती म्हणजे काय मुलांना आधी आपण समजून घेऊया. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारी संकट आणि त्याच्यामुळे राष्ट्राची किंवा समाजाची फार मोठ्या प्रमाणात होणारी हानी आहे. मग ती हानी जीवित प्रमाणात जीवित असू शकते किंवा ती एक आर्थिक परिस्थितीमध्ये असू शकते. अशा दोन्ही प्रकारामध्ये काय होऊ शकते, ती हानीच असते. आणि आपत्ती म्हणजेच अचानक उद्भवणारं जे संकट आहे त्याला आपण आपत्ती बोलत आहोत. आज आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत की या पाठामध्ये बघणार की आपत्ती म्हणजे काय, ह्याचा अर्थ किंवा त्याची संज्ञा, त्याचं उदाहरण समजून घेणार आहोत. आपत्तीपासून होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार करण्यात येत आहेत त्या सर्व घटकांचा देखील आपण मुलांना या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, आपण बघूया या पाठात आपण निरनिराळ्या घटनांमधून आपत्ती म्हणजे काय, की आपत्ती नेमकं काय आहे त्याची आधी संज्ञा किंवा त्याचं डेफिनेशन आपण पाहणार आहोत, व्याख्या पाहणार. आपत्तीचे परिणाम, की ते परिणाम काय होतात, आपत्ती झाल्यानंतर त्याचे काय परिणाम असतात ते बघणार आहोत. त्यावरील उपाययोजना, की त्यावरील कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. एखादी जर आपत्ती येत आहे तर ती आपत्ती आल्यामुळे कोणत्या प्रकारची आपण उपाययोजना करू शकतो मुलांना ते देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपत्ती झाल्यानंतर की कोणत्या प्रकारचे प्रथमोपचार देखील आपल्याला मिळणे गरजेचं आहे. प्रथमोपचार म्हणजे जे फर्स्ट एड जे बोलतो की एखादी जर आघात झाला आहे, एखादी दुखापत झाली, एखादा ऍक्सिडेंट झाला आहे, तर जसं आपण कसं फर्स्ट एड वापरतो की अगोदर आपण प्रथमोपचार करतो. म्हणजे जसं आपण टिंक्चर आयोडीन आहे, बोरोलिन आहे, आपण डेटॉल घेऊन आधी जखम स्वच्छ करणं आहे आणि मग ते बोरोलिन किंवा डेटॉल लावून ते कॉटनने आपण ते व्यवस्थित जखम धुवून काढतो, पुसून काढतो. हे कसं आहे, फर्स्ट एड आहे. म्हणजे त्याला आपण काय बोलतो, प्रथमोपचार बोलत असतो. आणि प्रथमोपचारामुळे मुलांना आपण पाहू शकतो की ते देखील कोणत्या प्रकारचे आपण त्या परिस्थितीत मिळणं गरजेचं आहे. मुलांना आपण पाहिलं की आपत्ती म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपत्ती हे अचानक उद्भवणारं संकट आहे. म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या संकटामध्ये हे दोन प्रकारची संकट आहेत. ते एक मॅन मेड आहे आणि एक नॅचरल मेड आहे. म्हणजे एक मानव निर्मित आहे आणि एक दुसरं निसर्ग निर्मित आहे. मग मानव निर्मित मध्ये कोणते प्रकार मोडतात आणि निसर्ग निर्मित मध्ये देखील कोणते प्रकार पडतात हे देखील आपण या घटनांचा किंवा या चित्राच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं आपत्ती म्हणजे काय आहे, ती कोणकोणती आहे आणि त्यासाठी देखील प्रशासन कशा प्रकारे व्यवस्थापन करत आहे हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून आणि उदाहरणाच्या सहाय्याने आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपण वळूया स्पष्टीकरणाकडे. बघा मुलांना, तुम्हाला इथे चित्र दिसत आहे. हे चित्र कसलं आहे तुम्ही पाहू शकता मुलांना. हे चित्र बघा इथे दिले. सभोवताली घडणारे प्रसंग, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या अवतीभोवती जे काही प्रसंग घडत असतात ते देखील आपण पाहत असतो. मग आपल्या अवतीभोवती अचानकपणे येणारे जे संकट आहेत ते संकट कोणते आहेत. भूकंप आहे, सुनामी आहे, भूकंप सुनामी आहे, त्याचप्रमाणे दरड कोसळणं आहे, अतिवृष्टी आहे, पूर आहे. आणि अशा प्रकारे जे बरेचसे जे संकट आहेत, जे बॉम्बस्फोट होणे आहे, आग लागणे, म्हणजे अशा बऱ्याच जे संकट आहेत हे जर संकट उद्भवलेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता की याच्या भूकंपी आहे, वादळी वारे आहेत आणि त्याप्रमाणे महापूर आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, इथे भूकंपाचं आपल्याला चिन्ह दिसत आहे, इथे आग लागण्याचं चिन्ह दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्या अवतीभोवती असे घडणारे जे प्रसंग आहेत ते अनेक प्रकारचे प्रसंग आपण या पाठामध्ये मुलांना आपण बघू शकता. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपण बातम्या टीव्हीवर आणि पेपरला हे ऐकत असतो. बघा, आता आपण जे उदाहरणं दिली होती ते उदाहरणाने सांगितलंय की आकृतीमध्ये आपल्याला काय दिसत आहे. बघा, भूकंप दिसत आहे, हा काय आहे, भूकंप आहे. दुसरा आहे महापूर आहे. महापूर म्हणजे काय मुलांना, की महापूर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी साचतं. ज्या ठिकाणी आपलं एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जर पाहिलं तर आपल्याला पाणीच दिसतं. म्हणजे तो काय आहे, आपण गिनती करू शकत नाही
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाणीच असतं तेव्हा तो काय असतो, महापूर असतं, सगळं जनजीवन हे विस्कळीत होत असतं. भूकंप म्हणजेच काय, की जेव्हा एखाद्या पर्वतावरून डोंगरावरून ज्या ज्वालाचा उद्रेक होतो तेव्हा काय होतो, भूकंप होतो. त्याचप्रमाणे तिसरं आहे आग आहे. इथे तुम्हाला आगीचं चित्र दिसत आहे. आग काय करत आहे मुलांनो, आग ही जंगलाला देखील लागू शकते, आग ही घराला लागू शकते, आग ही एखाद्या कारखान्याला लागू शकते, एखाद्या औषध निर्मितीचा जो कारखाना असेल त्याला देखील लागू शकते. मग ही आग कशी आहे मुलांनो, ही मानव निर्मित देखील असू शकते किंवा ही नैसर्गिक देखील असू शकते. एखाद्या जंगलाला लागलेली जी आग आहे ती कशी असू शकते, की एखाद्या वेळेस विजेचा कडकडाट झाला असेल, त्या विजेच्या कडकडाटाने जो मुलांनो आवाज आपल्याला येतो आणि जो चक्क लख प्रकाश आपल्याला दिसतो आणि आवाज ऐकूला येतो, ती वीज कुठेतरी जाऊन पडलेली असते. मग ती वीज एखाद्या वेळेस जंगलामध्ये एखाद्या झुडपाला लागलेली पडते आणि त्या झुडपाला जर लागली असेल तर त्या झुडपामुळे एका झाडाला लागलेली आग ही दुसऱ्या आगीने काय करते, पेट घेतलेला असून अशा प्रकारे तो आग देखील फिरत असते. आता आपण आग पाहिला. आता चक्रीवादळ. चक्रीवादळ म्हणजे बघा, हे चक्रीवादळाचं आहे, हे उदाहरण आहे. चक्रीवादळामध्ये देखील काय करतात, की ज्याप्रमाणे सर्वसामान्यतः जसे वारे वाहत असतात त्याप्रमाणे न वाहता त्या सर्वसामान्याच्या पलीकडे जो वाराचा जो दाबाचा जो पट्टा आहे तो काय होतो, अति प्रमाणात जेव्हा वारे वाहायला लागतात त्यावेळेस चक्रीवादळ निर्माण होतं. आणि या चक्रीवादळामध्ये देखील मुलांना काय होत असतं, प्रत्येक गोष्ट जी त्याच्या संपर्कात येते त्या वादळामध्ये किंवा या घोरट्यामध्ये जेव्हा ती जी गोष्ट येते, मग त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू असू दे, एखादी भांडे असू दे, कपडे असू दे, एखाद्या मुलांना घराचं छप्पर असू दे, एखादं वाहन असू दे, ते सर्व काहीतरी दूर लांबवर फेकलं जातं. गोल गोल घोटाळे करून ते काय केलं जातं, वाळवटीसारखं येतं आणि ते सगळं घेऊन जातं. म्हणजे याच्यामध्ये देखील एक काय आहे, आपलं आर्थिक नुकसान देखील होत असतं. तर अशा प्रकारे बघा मुलांना पाहिजे, की ही जी सर्व आहेत ही उदाहरणं कसली आहेत, ही उदाहरणं आपत्तीची उदाहरणं आहेत. हे तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी चित्राच्या माध्यमातून अधिक स्पष्ट केलंय, की कशा प्रकारे बघा, की आपत्ती म्हणजे नेमकं काय आहे. आपत्ती म्हणजे, आपत्तीला आपण भूकंप पण बोलू शकतो. भूकंप म्हणजेच आपत्ती आहे, महापूर आहे, आग आहे, चक्रीवादळ आहे. आणि अशा हे सर्व उदाहरणामुळे, ह्या कारणामुळे आपण काय बोलत आहोत, ही सर्व आपत्तीची उदाहरणं आहेत. ही सर्व नैसर्गिक साधनाची काय आहेत, ही उदाहरणं आहे, की नैसर्गिक मॅनमेड नाही. तर हे काय म्हणजे आपण जो नॅचरल डिझास्टर आहेत, हे कोणी घडवून आणलेलं नाहीये, तर हे नैसर्गिकरित्या घडलेलं आहे. आता आपण पाहू शकतो आपत्ती. आपत्ती म्हणजेच काय, डिझास्टर. आता आपण त्याची कारण बघणार, की कशा कशा प्रकारे जो आपल्याला आपत्ती आहे, मग ती कधी कधी आणि कोणत्या वर्षी घडली होती, त्यावेळेस काय झालं होतं, कोणत्या भागात घडली होती आणि नेमकं त्याच्यामध्ये आपत्तीचा प्रकार कोणता होता ते सांगितले. जसं आपण आपत्तीचे प्रकार पाहिले, भूकंप आहे, सुनामी आहे, पूर आहे, चक्रीवादळ आहे, दरड कोसळणं आहे, आग लागणं आहे, असे अनेक आपत्तीचे जे प्रकार आहेत. मग हे जे प्रकार आहेत ते मला अधिक समजून सांगण्यासाठी काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणातून मला आपल्याला नीट आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, की ते उदाहरणामध्ये आपण सर्वात प्रथम भूकंपाचं उदाहरण घेणार आहोत. बघा, इथे त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला माहिती आहे का, 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरामध्ये कोणतं गाव आहे, हे गावाचं नाव आहे लातूर जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यातील किल्लारी परिसरामध्ये तीव्र भूकंप होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तीव्र भूकंप, तीव्रचं म्हणजे काय मुलांनो, की त्या भूकंपाची तीव्रता इतकी होती की हजारो लोक काय पडले, मृत्युमुखी पडले असं त्यांनी सांगितलंय. की हजारो लोकांचे प्राण इथे गेलेले आहेत. आणि ते प्राण कशामुळे गेले आहेत, फक्त मुलांनो त्या भूकंपामुळे गेलेले आहेत. बघा, अशा प्रकारचं तुम्हाला इथे चित्र दिसत आहे, की भूकंप होणे म्हणजेच काय, की आधी कंपन बसणे आणि नंतर मग आवाज येणे, हादरणे आणि नंतर जमिनीला तडा पडणे, भेगा पडणे आणि जमिनीचे दोन भाग होऊन त्याच्यामध्ये जे काही गोष्टी असेल ती जमिनीच्या आत गडप होणे. म्हणजे म्हणूनच इथे काय सांगितले, की तीव्र भूकंपावर हजारो लोक मृत्युमुखी पडले. म्हणजेच काय झालं, की सर्व जी जमीनचे ते खाली गेल्यामुळे जमीन खचली आणि ते जमिनीच्या आत गेल्यामुळे ते काय पडले, मृत्युमुखी पडले. आता समजा उदाहरणार्थ एखादी इमारत आहे, ती इमारतीत भूकंप झालाय, भूकंप पडल्यामुळे ती इमारत हल्ली गेली, ती इमारत कुठे गेली, खाली गेली. ती जमीन जर ढासळली गेली, जमिनीला तडा जर गेला आहे, तर ती काय होणार, त्याच्या आतमध्ये गेले. म्हणजे हजारो लोक काय झाले मुलांनो, मृत्युमुखी पडले आहेत. मग हेच म्हणून आपण बघत आहोत, की अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला देखील प्रश्न विचारू शकतात, की ते लातूर जिल्ह्यामधील कोणत्या गावामध्ये ही भूकंपाची घटना घडलेली आहे. तर तुम्ही सांगू शकता की किल्लोरी या गावामध्ये. कोणत्या साली घडली आहे, तर 1993 मध्ये. तर अशा प्रकारे भूकंपाचं जे स्वरूप आहे ते फार मोठ्या आणि तीव्र स्वरूपाचं, जेणेकरून तिथे जीवितहानी होऊ शकते, जेणेकरून तिथे आर्थिक हानी होऊ शकते आणि प्रचंड अतोनात असं नुकसान होत असतं. हे देखील आपण या चित्राच्या
चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे इथे व्यक्तींचं काय झालेलं आहे, मृत्युमुखी पडलेले आहेत आणि तिथे शासन देखील काय करत आहे, त्यांना काढण्याची देखील व्यवस्था परिपूर्ण हे करत असतात. आता हे झालं आपल्या मुलांनो भूकंपाचं, जे लातूर जिल्ह्यातील भूकंपाचं हे उदाहरण आपण पाहिलं आहे की हे जे पहिलं उदाहरण म्हणजे भूकंप आहे. आता आपण मुलांना दुसरं पाहणार आहोत की बघा इथे पाहिलं की जुलै 2005 मध्ये मुंबईत मुसळधार पावसाने खूप लोकांचे बळी गेले. आता तुम्ही बोला की मुंबईत पावसाने लोकांचे बळी कसे काय जाऊ शकतात बरं? बघा कधी जुलै 2005 काय सांगितलंय, 2005 मध्ये मुसळधार पाऊस कुठे आलाय, मुंबईमध्ये आलाय आणि त्याने काय झालं, खूप लोकांचे बळी गेलेत म्हणजे लोक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचे प्राण गेलेले आहेत. कशामुळे गेले आहेत? मुसळधार पावसामुळे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे मुलांना बघा इथे तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे की नाही, की तुम्ही जिथे नजर जाल तिथे तुम्हाला काय दिसत आहे, पाणी दिसत आहे आणि तिकडे सपाट पाणी आहे. कुठेही तुम्हाला जाण्यासाठी रस्ता मोकळा दिसत नाही आहे. दिसतोय का? नाही दिसत आहे. आणि अशामुळे तिथे हजारो लोकांचे काय दिलं, खूप लोकांचे बळी गेले. कशामुळे गेले? की जिथे पाणी साचल्यामुळे, जिथे जे गटर आहे जे तुंबलेले आहेत, की जिथे घाण पाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी जे गटर खुली केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे पाय गेले किंवा ते स्वतः त्याच्यामध्ये डुबले गेल्यामुळे ते अजून दुसरीकडे वाहवत गेले. त्याचप्रमाणे हर एक म्हणजे नदी नाले ओढे तलाव हे सर्व एकत्र पाणी जॉईंट झाल्यामुळे काय झालं आहे, त्याच्यामुळे देखील रस्ता न कळल्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त वाहत असल्यामुळे देखील काय गेले आहे, ते लोक वाहून गेले आहेत. म्हणजेच ते काय पडले, मृत्युमुखी पडलेत. बळी पडणे म्हणजेच काय, याचा अर्थ आपण मुलांना बोलू शकतो मृत्युमुखी पडणे. तर अशा प्रकारे 2005 मध्ये मुसळधार पावसामुळे देखील काय गेले, लोकांचे प्राण हे त्यांना गमवावे लागले आहेत. मुसळधार पावसामुळे देखील जेव्हा अतिवृष्टी होते, जेव्हा मुसळधार पाऊस होते, तेव्हा सगळ्या महापूर आल्यासारखे इथे बघा हे चित्र दिसत आहे. पहिलं उदाहरण पाहिलं भूकंपाचं, आता दुसरं पाहिलं आपण मुसळधार पावसामुळे देखील बळी गेलेले आहेत. हे दुसरं उदाहरण झालं 2005. आता बघा आपण पाहणार आहोत आपलं जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण बघणार आहोत. इथे पाहणार आहे जुलै 2014. जुलै 2014ला काय झालं आहे, माळीण गाव. कोणतं गाव आहे? परीक्षेला प्रश्न विचारला जातो मुलांनो की माळीण गाव की 2014 मध्ये कोणत्या ठिकाणी काय झाले आहे, जिल्हा आंबेगाव हे गाव दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झाले आहे. कोणत्या गावी दरड कोसळलं आहे? तर माळीण या गावामध्ये. आता बघा हे चित्र तुम्ही सभोवताली पाहू शकता की इथे कशा प्रकारचं हे चित्र आहे. इथे सगळीकडे काय आहे, पाणीच पाणी आहे. सगळीकडे पाणी आणि चिखल इथे भरलेलं आहे. इथे काय की 2014 मध्ये माळीण या गावामध्ये काय झालेलं आहे, दरड कोसळले. दरडचा अर्थ कळतो मुलांनो की जो डोंगराचा जो निमुळता जो भाग आहे तिथे पावसाचं पाणी हे सतत पडल्यामुळे तिथली जी जमीन आहे ती कमकुवत होते, ती जागा सोडायला तयार होते. की जिथे ती इतके उन्हामध्ये जशी उन्हाळ्यात ती घट्ट एकावरती बसलेली असते एकमेकावर, ती पावसामुळे ती माती जी होते ती सुटसुटीत व्हायला लागते. त्याचा भुगा हा आपोआप निघायला लागतो आणि पावसाचं पाणी सतत पडून ती माती कमकुवत होती, माती घसरायला लागते. एक प्रकारे अख्खाच्या मोठा जे दरड आहे, अख्खी जी मोठ्याची मोठी जी माती आहे दगडासारखी आहे, ती पूर्ण जे काय होते खाली, ती डोंगराच्या खाली येऊन कोसळते आणि डोंगराच्या खाली असणारे जे काही गावं असतील त्या गावावरती येऊन कोसळते म्हणजे ती येऊन पडते असं आपण बोलू शकतो. आणि मग कोसळल्याने काय होते, ते गाव उद्ध्वस्त झालंय. म्हणजे ते माळीण हे जे गाव होतं, म्हणजे विचार करा मुलांनो, एखादं घर नाही किंवा 4-5 घर नाही तर अख्खं जे गाव आहे माळीण गाव, की ज्या गावामध्ये कमीत कमी 25-30 ही घरे राहत असतील. म्हणजे ते गाव आपण बोलतो ना 25-30 घरांचं किंवा 40-50 घरांचं जे एक अख्खं मिळून जे घरांचं जे गाव असतं त्याला आपण कुटुंब मिळून असतं, त्याला आपण गाव असं बोललं जातो. अख्खं गाव इथे काय झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. कशामुळे मुलांना की बघा दरड कोसळल्यामुळे हे का अपघात झालेला आहे. मग हे देखील कसं आहे, हे नैसर्गिकरित्या आहे, म्हणजे नॅचरल डिझास्टर आहे. हे कोणत्याही प्रकारे इथे म्हणजे मानवाशी त्याचे संबंध नाहीये. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे हे इथे दिसत आहे की अतिशय दुरावस्थेमध्ये त्याची परिस्थिती झालेली आहे. मग अशा वेळेस अनेक माणसे मातीत दगडाखाली गाडली गेली. मग त्यावेळेस काय झालं, माळीण या गावामध्ये जेव्हा दरड कोसळली तेव्हा काय झाले, अनेक माणसे आहेत ती काय झाली, दगडाखाली काय गेली, वाहून गेली. की दगडाखाली गाडली गेली म्हणजे लपली गेली. मग नुसते माणसंच गेले असतील का? मग माणसामध्ये त्याच्यातले जे काही पशु पक्षी असतील, जे पाळीव प्राणी
प्राणी असतील, त्यांनी जे काही पाळलेले असतील ते देखील त्याच्यामध्ये समावेश असू शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातली जे काही वस्तू असतील, जे काही सामान असेल, म्हणजे हर एक प्रकारे एक जीवितहानी झालेली आहे, एक आर्थिक नुकसान झाले आहे आणि प्राण्यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे काय करत आहे, तुम्हाला चित्र दिसत आहे की इथे काढण्याचं काम करत आहे. काय काढण्याचं काम करत आहे की इथे शासनाच्या द्वारे इथे त्या लोकांना जे माणसं गाडली गेलेली आहे, जे घरं गाडली गेलेली आहे, त्या लोकांना गाडीच्या सहाय्याने उपकरणाच्या मदतीने ते सामान किंवा ते माती उपकरण्याचं काम हे करत आहे. या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. अशा प्रकारे दरड कोसळल्यानंतर इथली जी परिस्थिती आहे हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की ही परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे हे देखील तुम्हाला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे जी नॅचरल डिझास्टर आहे ते काय करत आहे मुलांना, आपल्या जीवनावर परिणाम करत असतं हे देखील पाहू शकता. त्याच्यानंतरची जी चौथी घटना आहे आपण पाहू शकतो. नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूत अतिवृष्टीने अनेक लोक मरण पावले. अनेक लोक कुठे बघा इथे काय सांगितले 2015 मध्ये कुठे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू हा शब्द तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीने, आता इथे जो नॅचरल डिझास्टर आहे किंवा जे आपत्तीचं जे कारण आहे ते काय आहे मुलांनो, ते अतिवृष्टी. अतिवृष्टी म्हणजे काय मुलांना, जो प्रशब्द आहे अति म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये, वृष्टी म्हणजे काय पाऊस आहे आणि अति म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. तर अतिवृष्टी म्हणजे अनेक लोक काय गेले, मरण गेले किंवा मरण पावली आहेत, मृत्युमुखी पडली आहेत, बळी गेले. तर अतिवृष्टीमुळे मुलांना कसं आपण म्हणू शकतो की जेव्हा खूप जोरामध्ये पाऊस पडतो किंवा गरजेपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस आपण काय बोलतो, अतिवृष्टी आपण असं बोलत असतो. अतिवृष्टीमुळे काय झालेलं आहे, इथे लोक मरण पावली आहेत. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की इथे पाऊस पडल्यामुळे हर एक ठिकाणी तुम्हाला पाणीच पाणी साचलेलं दिसेल. इथे कुठे तुम्हाला मोकळं स्पेस, मोकळी जागा दिसत नाही. खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे लोकांना रस्ते हे काय झाले दिसत नाही किंवा रस्ते माहिती पडत नाही. सगळीकडे पाणी असल्यामुळे ते कुठेही वाहून जाण्याची त्यांची शक्यता असते. वरून पाऊस पडलेला असतो आणि खाली अति प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे ते लोक काय होतात, वाहून जातात आणि मग त्या वाहून गेल्यामुळे लोक काय होत आहेत, मरण पावत आहेत. बघा या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतात हे बिल्डिंग मध्ये जे लोक उभे आहेत त्या बिल्डिंगच्या इथपर्यंत पाणी आलेलं आहे. मग इथपर्यंत जेव्हा पाणी येतं तेव्हा लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत आणि बाहेरचे लोक देखील घरामध्ये येऊ शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती इथे निर्माण होत आहे. मग हे पण कधी झाले 2015 मध्ये. आपण मुलांना पाहिलं की जो भूकंप आहे तो लातूर या ठिकाणी झालेला होता. त्याचप्रमाणे मुलं जे अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे देखील झाला होता. मृत्युमुखी पडले, अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे देखील आहे आणि दरड कोसळल्यामुळे देखील काय झालं आहे, लोक मृत्युमुखी पडले आहेत. मुसळधार पावसामुळे देखील लोकांचे बळी गेलेले आहेत. तर आपण 4 प्रकार मुलांना इथे पाहिले आहेत की कशा प्रकारे जी आपत्ती आहे ती नैसर्गिक आपत्ती कशा प्रकारे ते आणि ती आपत्ती येऊन गेल्यानंतर कशा प्रकारे त्याचं जे स्वरूप आहे ते देखील तुम्ही इथे पाहू शकता. हे जे स्वरूप आहे ते फार भयंकर आहे की ते परिस्थिती आपत्ती येऊन गेल्यानंतरही कितीतरी कालावधी ते ओसरायला किंवा ती सर्व परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी देखील बराच कालावधी हा जात असतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती घेत आहोत आणि चित्राच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे. या घटनांमधून तुम्हाला काय कळाले, आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय की या घटनांमधून तुम्हाला काय कळाले आहे. तर या घटनांना आपल्याला काय कळते की ही जी घटना आहेत या कशा आहेत, ह्या आपत्ती आहे, त्यांची कसली आपत्ती आहे, ती नैसर्गिक आपत्ती आहे हे देखील आपण समजतो. आपत्ती म्हणजे संकट, म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं आपत्ती म्हणजे काय आहे, संकट आहे. संकट म्हणजे काय की न सांगणार किंवा की आपत्ती म्हणजे आपण बोलू शकतो की आपल्याला माहिती नसताना अचानक येणारं जे संकट आहे मग ते संकटाला आपत्ती बोलू शकतो. मग ते संकटामध्ये आपल्या राष्ट्राची हानी होते, आपल्या समाजाची हानी होते, आपली कुटुंबाची हानी होते, आपले व्यक्तिगत देखील काय होत असते, हानी होत असते. आणि अशा प्रकारे बघा त्याच्या आपल्याला बघा ह्या घटनांमधून आपल्याला कळालं की ही काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. आता तुम्हाला आपत्तीची बघा इथे व्याख्या पण दिली. आपत्ती म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपत्ती म्हणजे काय ते तर मी तुम्हाला आपण चित्राकडे बघूया की आपत्ती जेव्हा झाल्यानंतर म्हणजे जसं महापूर आला
किंवा खूप अतिवृष्टी झाली, खूप मुसळधार पाऊस झाला, सुनामी आली, या 4 गोष्टी ज्या होतात तेव्हा बघा हे जे चित्र आहे, हे चित्र तुम्हाला इथे असं दिसेल की अतिशय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाणी आणि पाणी दिसेल. तुम्ही ह्या टोकाला जरी उभा राहिलात तर इथून पाहिलं तरी तुम्हाला दूरवरती काय दिसणार आहे, पाणी दिसणार आहे. तुम्ही ह्या टोकाला जरी उभा राहिला तरी दूरवर जरी तुम्ही इथे पाहिलं तरी तुम्हाला काय दिसणार आहे, पाणी दिसणार आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा हर एक ठिकाणी तुम्हाला पाणी दिसणार. मग हे जे चित्र आहे हे कसलं चित्र आहे? हे आपत्तीचं चित्र आहे, हे नॅचरल डिझास्टरचं चित्र आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये काय आहे. मुलांना आपण पाहिलं की पूर जेव्हा येतो, जेव्हा अतिवृष्टी होते, मुसळधार पाऊस पडतो, सुनामी येते, त्यावेळेस मुलांना हे असं सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी साठलं दिसतं. या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. हे जे बिल्डिंग आहे तेव्हा त्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी आलंय. काहींच्या घरामध्ये पाणी गेले, काहींची घरही पूर्ण बघा डुबून गेलेली आहेत. बघा इथे मला हे बघा, हे देखील घर आहे, हे देखील घर आहे. ही घर अक्षरशः डुबून गेली की म्हणजे फक्त याचं काय दिसत आहे, छप्पर दिसत आहे. जे घराचं जे छप्पर आहे ते फक्त काय दिसत आहे, ते तेवढंच दिसत आहे. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे, मुसळधार पाऊस झाल्यामुळे, महापूर आल्यामुळे काय होत आहे, संकट आले. म्हणजे संकटाला आपण जसं बोलतो की आपत्ती म्हणजे काय, ते तुम्हाला आता व्याख्या दिलेली आहे की अचानक उद्भवणारा, काय सांगितलंय, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे. अचानक की हे संकट सांगून येत नाही. मग भूकंप असो, सुनामी असो, महापूर असो, अतिवृष्टी असो, मुसळधार पाऊस असू दे, दरड कोसळणं असू दे, आग लागणं असू दे, हे सगळ्या कशा आपत्ती आहेत, अचानक येणाऱ्या आपत्ती आहेत. आणि मग अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे मग कसली कसली हानी होते. हानी होणे म्हणजे काय, नुकसान होणे राष्ट्राची किंवा समाजाची. राष्ट्र जो पूर्ण राष्ट्र आहे, मग तो राष्ट्र कोणताही असो, भारत, इंग्लंड, अमेरिका, युरोप, जपान, कोणताही राष्ट्र असू दे, पूर्ण राष्ट्राची आणि समाजाची जर आपल्या एखाद्या देशाची किंवा देशातल्या एखाद्या भागाची जर नुकसान होत आहे भूकंपामुळे, आगीमुळे, मग एखाद्या समाजाची प्रमाणे जीवित म्हणजे जे लोक जिवंत आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत. मग जीवित हानी होते, आर्थिक पण हानी होते. आर्थिक म्हणजे पैशाची होते, त्याचप्रमाणे आणि सामाजिक हानी होते. सामाजिक हानी होते म्हणजे काय मुलांना, की एखाद्या जंगलाला जर आग लागली आहे, त्या जंगलामध्ये सर्व पशु पक्षी प्राणी मुलांना काय होतात, होरपळून जातात, ते देखील मृत्युमुखी पडतात. एक औषधी वनस्पती जो आपल्याला मिळत असतात मुलांना, जे वनस्पती औषध आहेत त्या जंगलातून आपल्याला मिळत असतात. त्याचप्रमाणे जंगलामध्ये असणारे जे लाकूड आहे ते आपल्याला आपण उपयोगी करतो आपल्या हर एक कामासाठी. त्याचप्रमाणे मुलांना जमिनीमध्ये असणारे जे लोह आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, ते देखील आपल्याला त्या मातीमधून मिळत असतं. वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला ते खनिजे मिळत असतात, त्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान होतं. आणि प्लस मुलांना जे पशु पक्षी आहे, जे प्राणी आहे, जे जंगलामध्ये राहतात, जे छोटे प्राणी आहेत, जे झाडाच्या आसराने राहतात किंवा जे झाडाच्या खाली राहतात, असे सर्व पशु पक्ष्यांचा देखील काय होतो, ते बळी जातो, त्यांचा मृत्यूमुखी पडतो. आणि अशामुळे मग सर्व समाजाचीच एक प्रकारे एक मोठी वित्त हानी आपल्याला इथे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे आपलं जो डेफिनेशन आहे की जी व्याख्या आहे आपत्ती म्हणजे काय, त्याचं दिले आपत्तीची व्यवस्थापन म्हणजेच काय, याचं मुलांना की त्याचं नियोजन करणं. आपत्ती आल्यानंतर केलं गेलेलं जे नियोजन आहे ते कोणत्या प्रकारचं आहे ते इथे सांगण्यात आलंय. आता आपण प्रथम बघत आहोत की आपत्ती म्हणजे काय. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक जेव्हा हानी ही काय होत असते, हानी होत असते, तेव्हा आपण त्याला काय बोलायचं असतं, आपत्ती बोलायचं असतं. आणि आपत्ती बघा अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला जेव्हा दिसत असते, ही काय आहे, नॅचरल डिझास्टर आपण त्याला बोलू शकतो. तर अशा प्रकारे आपण मुलांना हा भाग पाहिला आहे की आपत्ती म्हणजे काय, याची व्याख्या मी तुम्हाला नीट समजून सांगितलेली आहे.